नमस्कार. आपणा सर्वांचं वास्तुदीपक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सत्यजिनेंद्र व्रतपूजा व कथा हे कोणत्याही रविवारी अथवा शुभ दिवस पाहून हे व्रत करावे. या व्रताची विधी आपल्या रोजच्या पूजेप्रमाणेच पंचामृताभिषेक महाशांतीधारा करावी. एवढे विशेष करावे, चौरंगाच्या चारी बाजूला केळीचे खांब लावून चौरंगास विमानाप्रमाणे सजवून घ्यावे. त्या चौरंगावरती रंगीबेरंगी वस्त्र हतरून त्याच्या मध्यभागी तांदळाने कमलाकार मंडल काढावे. त्यावरती अग्नी ठेवून त्यावर तबक ठेवावे. त्या तबकात सिंहासनासहित श्रीमद देवादेव श्री 1008 भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा विराजमान करावी. त्या विमानाच्या समोर एक पाट ठेवून त्याच्यावरती साळी अथवा तांदूळ घालून स्वस्तिक काढून पाण्याने भरलेला कलश सजवून ठेवावा. विमानाच्या दोन्ही बाजूस समई लावावी. त्याच्या सभोवर सुंदर अशी रांगोळी काढावी. अष्टद्रव्यादी घेऊन अर्घ्यावली करावे. यानंतर नवग्रह पूजन, दिक्पालक पूजन इत्यादी करून यक्षादींचा सत्कार करावा व सत्यजिनेंद्र व्रतकथेस प्रारंभ करावे. सत्यजिनेंद्र कथा झाल्यानंतर आरती विसर्जन करून शांती भक्तिपाठ म्हणावे आणि भगवंतास नमन करून पूजा समाप्त करावी. श्री पार्श्वनाथ जिनेंद्रांना त्रिवार नमस्त करून श्री सत्यजिनेंद्र व्रतकथा प्रारंभ करतो. पहिला अध्याय. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. कोणत्याही शुभ कार्याची आरंभी मंगलाचरण करण्याचा संप्रदाय आहे. त्यात सर्वात उत्तम मंगल म्हणजे श्री तीर्थंकर प्रभूंचे स्मरण करणे हे होय. या अवसर्पणी काळामधील चौथ्या काळात परमपवित्र जैन धर्माचा उपदेश करणारे 24 तीर्थंकर झाले. श्री ऋषभनाथापासून श्री महावीर स्वामी पर्यंतच्या सर्व तीर्थंकरांनी आपल्या दिव्यध्वनीचे सगळ्या भारतवर्षाला पवित्र केले आहे. त्यांच्या स्मरणाने सर्व पापांचे क्षालन होते, म्हणून त्यांना सर्वश्रेष्ठ मंगल म्हणतात. त्यांच्यानंतर प्रत्येक तीर्थंकरांचे जे गणधर झाले त्यांनी भव्य जीवांना जिनेंद्र प्रभूच्या उपदेशाचा अर्थ सांगून त्यांचे कल्याण केले. यास्तव त्यांचे स्मरण करणे हेही पापांचा क्षय करण्याचे साधन आहे. त्यांचे नंतर ज्या जिनवाणीच्या प्रसादाने श्री कुंदकुंदाचार्य व उमास्वामी इत्यादी आचार्यांनी भव्य जीवांच्या उपकाराकरता हजारो ग्रंथ लिहून ठेवले आहेत, त्या जिनवाणीला व त्या आचार्यांना नमस्कार करणे योग्य आहे. आता ज्यांच्या कृपेने भक्तजनांची सर्व संकटे दूर होऊन त्यांना इच्छित सुख संपत्तीची प्राप्ती होते, त्या परम मंगल रूपी श्री सत्यजिनेंद्राच्या व्रताची कथा सांगतो. ती भव्य लोकांनी चित्त एकाग्र करून श्रवण करावी. या परमपवित्र भरत क्षेत्रामध्ये मगध नावाचा एक देश होता. तेथे राजगृह नगरात श्रेणिक नावाचा राजा सुखाने राज्य करीत असे. त्याची चलनादेवी नावाची विशुद्ध सम्यक दृष्टी पट्टराणी होती. त्या नगराजवळ विपुलाचल पर्वत आहे. तेथे 24वे तीर्थंकर श्री महावीर स्वामींचे संमोषण आले आहे हे ऐकून श्रेणिक राजाला मोठा आनंद झाला व तो अष्टदैवी पूजेची सामग्रीसह गावातील लोकांना बरोबर घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेला. तेथे आल्यावर तीर्थंकर प्रभूंना साष्टांग नमस्कार घालून त्याने मोठ्या भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. मग गौतम गंधर्वाला व समोशरणात असलेल्या मुनींना व आरिकांना वंदन करून तो मनुष्याच्या कोट्यात जाऊन बसला. गंधर्वांचा धर्मोपदेश ऐकल्यावर राजाने विचारले की ब्राह्मण लोक संकटे दूर करण्याकरिता व सुखसंपत्ती मिळवण्याकरिता सत्यजिनेंद्र व्रत करीत असतात. हे त्याचे करणे चांगले आहे काय, हे तुम्ही कृपा करून सांगावे. तेव्हा गौतम गंधर्व म्हणाले की या जगात उत्तम व्रत करणे हाच खरोखर सुख संपत्ती मिळविण्याचा व संकटे दूर करण्याचा उपाय आहे. व्रत केल्याचे योगाने मनुष्याला पुण्य प्राप्त होते व पुण्य प्राप्त झाले म्हणजे त्याचे उदयाने सर्वाधिक उत्तम बुद्धींना जन्म मिळतो व तेथे त्याला सुखभोग प्राप्त होतात. सत्यजिनेंद्र हे श्री अरिहंत प्रभूंचे नाव आहे.
त्यांचे पूजन करून हे व्रत केल्याने कल्पवृक्षाप्रमाणे सर्व सुखे देण्यास हे व्रत समर्थ आहे. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. पुढील जन्मी उत्तम कुळात जन्म मिळून सुंदर शरीर मिळते व मनुष्य बुद्धिमान आणि धनवान होतो. म्हणून सज्जन पुरुषांनी भक्तिभावाने सत्यजिनेंद्र पूजा करावी. गणधरांचा असा उपदेश ऐकून राजा म्हणाला की महाराज, सत्यजिनेंद्राचे जर असे महात्म्य आहे तर त्यांची पूजा करणारे पुष्कळ लोक दुःखी असतात. यांचे कारण काय? याविषयी माझे मनात मोठा संशय उत्पन्न झाला आहे. तो आपण कृपा करून दूर करावा. तेव्हा गणधर म्हणाले की राजा, लोकांना अज्ञानी असल्यामुळे त्यांना व्रताची विधी माहीत नसते. ते रात्री जेवतात व दिवसा उपवास करतात, त्यामुळे त्यांना दुःख भोगावे लागते. उत्तम पुरुषाने अज्ञानपूर्वक कोणतेही व्रत करू नये. तर कोणते व्रत चांगले व कोणते वाईट ते चांगले समजून मग व्रत करावे. तसे केल्याने त्याला उत्तम व्रताचे उत्तम फळ मिळते, नाहीतर मिळत नाही. असे उत्तर ऐकून राजा संतुष्ट होऊन विचारू लागला की सत्यजिनेंद्र हे उत्तम व्रत पूर्वी कोणी केले व त्यांच्या योगाने त्याला कसे फळ मिळाले, हे तुम्ही कृपा करून मला सांगावे. हे ऐकून गंधर्वांनी प्रसन्न होऊन श्रेणिक राजाला सत्यजिनेंद्राची अतिउत्तम कथा सांगितली. श्रोतेजन हो, ती कथा तुम्ही चित्त देऊन सावधपणाने श्रवण करावे. याप्रमाणे श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील कथा अवतार नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री पार्श्वनाथ भगवान की जय. श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील दुसरा अध्याय प्रारंभ. या अनादि अनंत जगामध्ये मध्यभागी मृत्यूलोकाची रचना आहे. या मृत्यूलोकात एका भोवती एक असे द्वीप समुद्र आहेत. त्यांची गणती करणे सुद्धा फार कठीण आहे. त्या सर्व द्वीप व समुद्राच्या मध्यभागी जम्बूद्वीप आहे. या द्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. त्यांच्या अगदी मध्यभागी कमलाच्या देठाप्रमाणे मोठा प्रचंड सुवर्णमय सुदर्शन मेरू नावाचा मेरू पर्वत आहे. त्या पर्वताची उंची 1,00,000 योजन आहे. त्या पर्वतावर भद्रसाल, सोमनस, नंदन व पांडुक अशी 4 वने असून त्या प्रत्येक वनात एक सुवर्णमय जिन मंदिर आहेत. त्या मंदिरांचे योगाने त्या पर्वताला मोठी शोभा प्राप्त झाली असून त्याचे दर्शन घेण्याकरिता आकाशगामी मुनी व देव लोक तेथे नेहमी येत असतात. या मेरू पर्वताच्या दक्षिण दिशेला सर्व जगात प्रसिद्ध असे भरत क्षेत्र आहे. हे भरत क्षेत्र 526 योजन विस्तीर्ण असून त्यातील गंगा, सिंधू इत्यादी मोठमोठ्या नद्या व विजयार्ग इत्यादी पर्वत यांच्या योगाने ते फार शोभिवंत दिसते. त्या भरत क्षेत्राच्या मध्यभागी आर्यखंड आहे. या आर्यखंडातच 24 तीर्थंकरांचा व इतरही चक्रवर्ती आदिक महापुरुषांचा जन्म होत असतो. त्यामुळे त्या देशात खेडोपाडी सुद्धा जिकडे तिकडे सुबत्ता नांदत असते. अशा त्या देशामध्ये उज्जैनी नावाचे शहर होते. ते शहर त्या देशाची राजधानी असल्यामुळे विशेष उत्तम होते. मोठमोठे वाडे, मालाने भरलेल्या बाजारपेठा, फळाफुलांनी बहरलेली बगीचे, आपल्या उंच पताका आकाशाला टेकल्या आहेत असे दाखवणारे जिनमंदिरे यांच्या योगाने संपूर्ण भारतवर्षात त्या शहराची कीर्ती गाजत होती. तेथील जिनमंदिरातील रत्नमय प्रतिमांचे दर्शन करून लोक नेहमी पुण्य मिळवित असत. महाविद्वान व तपस्वी मुनी तेथे नेहमी लोकांना जिनधर्माचा उपदेश देत असत. त्यांच्या तपश्चर्येच्या महात्म्यामुळे त्या शहरात जिकडे तिकडे जैन धर्माचा जय जयकार होत असे व लोक मोठ्या भक्तिभावाने धर्माचे पालन करीत असत. ते दररोज जिन मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालून जिनेंद्राला साष्टांग नमस्कार घालीत मोठ्या थाटाने पंचामृताभिषेक व अष्टद्रव्यांनी पूजा करीत असत. तदनंतर भक्तिपूर्वक मनाने ते लोक जिनमंदिरात असलेल्या महान तपस्वी विद्वान मुनिजनांना नमन करून त्यांचे जवळून दररोज शक्तीप्रमाणे एकदा नियम घेऊन त्यांना आहार देण्याची इच्छा धरीत असत. सकाळी, दुपारी व सायंकाळी सामायिक करून ते नमोकार मंत्राचा जप करीत तसेच अष्टमीचा उपवास सुद्धा करीत असत. धर्मपालनाप्रमाणेच वर्तन ठेवीत असत. त्यामुळे तेथील व्यापार धंद्यांची फार भरभराट झाली होती. समुद्र
ज्याप्रमाणे लाटांच्या योगाने नेहमी घो घो आवाज करीत असतो, त्याचप्रमाणे लोकांच्या येण्या जाण्यामुळे तेथील बाजार नेहमी अतिशय गजबजलेले असत. संबंध भारतवर्षातील व बाहेर देशातील व्यापारी मालाची खरेदी करण्याकरिता तेथे येत असत. दररोज त्या बाजारपेठेत कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असे. त्यामुळे ते उज्जैनी शहर जास्त श्रीमंत होत चाललेले होते. चंदन, कृष्णागरू इत्यादी सुगंधी द्रव्ये, हिरे, माणिके, रत्ने, मोती इत्यादी मौल्यवान पदार्थ, उंची कपडे इत्यादींनी त्या बाजारपेठांची दुकाने गच्च भरलेली असत व त्यामुळे ती सुंदर दिसत असत. अशा त्या उज्जैनी शहरामध्ये रत्नप्रभा नावाचा सूर्यवंशातील राजा राज्य करीत असे. त्या राजाची कांती नावाप्रमाणेच अगदी रत्नासारखी तेजयुक्त होती. रूपाप्रमाणेच त्याचे गुणही फार उत्तम होते. आपल्या प्रजेवर तो राजा फार प्रेम करीत असे व नेहमी तिच्या कल्याणाची काळजी बाळगीत असे. दुष्ट लोकांना कडक शिक्षा करण्याविषयी तो प्रसिद्ध होता. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या राज्यावरही त्याचा चांगला धाक होता. साम, दाम, दंडभेद या चारही प्रकारच्या राजनीतीमध्ये तो फार हुशार होता. रथ, हत्ती, घोडे, पायदळ असे चारही प्रकारचे सैन्य त्याने जय्यत तयार ठेवली होती. त्यावर अनुभवी सेनापती नेमले होते. सकाळच्या वेळी पूर्व दिशेमध्ये शुक्राचा तारा जसा चमकतो त्याप्रमाणे आपल्या गुणांमुळे तो राजांमध्ये चमकत असे. एवढे सर्व मोठेपण असून सुद्धा त्या राजाला त्याचा गर्व नव्हता. त्याला रूपाने व गुणांनी सुद्धा अनुरूप अशी राणी होती. तिचे नाव रत्नमाला असे होते. आपल्या सद्गुणांनी ती प्रजेला आवडत असे. त्याचप्रमाणे आपल्या रूपाने तिने राजाचेही मन आपल्या ताब्यात ठेवले होते. कोणी एकेकाळी पहिताश्रव नावाचे मुनी विहार करता करता त्या उज्जैनी शहरातील एका जीन मंदिरात आले. मुनी उत्तम तपस्या करणारे व ज्ञानी असल्यामुळे गावातील सर्व धार्मिक लोक त्यांचे दर्शनाला जाऊ लागले. मुनी महाराजांचा उपदेश ऐकून ते लोक यथाशक्ती व्रत, नेम वगैरे घेऊ लागले. कोणी दशलक्षण, 16 करण, रत्नत्रय व पंचमेरू अशी अनेक व्रते लोकांनी घेतली. त्यावेळी सागरदत्त नावाचा सेठ तेथे दर्शनाला आला होता. त्यानेही एक व्रत मागितले. तेव्हा मुनीने त्याला श्री सत्य जिनेंद्र व्रत कर असे सांगितले. तेव्हा तो सेठ मुनींना त्या व्रताची विधी विचारू लागले. मुनी म्हणाले की कोणत्याही शुद्ध पक्षातील रविवारी हे व्रत करावे. व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पूर्ण निराहार उपवास करावा. रात्रीच्या वेळी 1 प्रहरापर्यंत मोठ्या समारंभाने सत्य जिनेंद्रची पूजा करावी. त्या पूजेकरिता प्रासूक केलेले शुद्ध पाणी, उत्तम केशर घालून तयार केलेले सुवासिक चंदन, पांढरे अखंड तांदूळ, जाई जुई, शेवंती आदी सुवासिक फुले, तूप, साखर आदी घालून केलेले सुंदर नैवेद्य, कापूर अथवा तूप यांचे दिवे, अगर, कृष्णागरू, दशांग आदी सुवासिक धूप, नारळ, बदाम, सुपारी इत्यादी इतर फळे याप्रमाणे अष्टद्रव्ये अगोदरच तयार ठेवावीत. पूजेकरता इष्टमित्र व भाविक सज्जन लोकांना आमंत्रण द्यावे. पूजेसाठी आलेल्या लोकांना वाटण्याकरता म्हणून यथाशक्ती प्रसाद करावा. मग पंडितांच्या हाताने अथवा पंडित नसेल तर पूजाविधी समजणाऱ्या एखाद्या श्रावकाच्या हाताने यथासांग पूजा करावी. त्यात भगवान पार्श्वनाथांची मूर्ती घेऊन व तोच खरा सत्य जिनेंद्र असे समजून त्याचा अभिषेक करावा. तदनंतर विधीप्रमाणे रवी, चंद्र आदी नवग्रह देवतांचे पूजन करावे. पुढे एका पाटावर एक रंगीत कापड अंतरावे. त्यावर एक कळस ठेवावा व त्यावर एका तवकामध्ये पार्श्वनाथांची मूर्ती स्थापन करावी. नंतर अष्टद्रव्यांनी त्या सत्य जिनेंद्राची पूजा करावी. पूजा झाल्यावर सत्य जिनेंद्र कथा ऐकवावी. कथा पूर्ण झाल्यावर कथेच्या पुस्तकास गंध फुले वाहून त्याची पूजा करावी. नंतर आरती करून विसर्जन करावे. ते झाल्यावर कथा वाचणारे पंडितजी अथवा गृहस्थाचार्य यांचा दक्षिणा देऊन सत्कार करावा. नंतर पूजेला जमलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा. प्रसादाची निंदा करू नये, तर तो भक्तिभावाने सेवन करावा. आपल्या इष्टमित्र परिवारासह श्री सत्यजिनेंद्राची कथा
श्रवण करावे. कथेचे आमंत्रण आले असता सज्जन पुरुषाने इतर सर्व कामे बाजूला ठेवून कथा ऐकण्यास जावे. सत्यजिनांची कथा ऐकणे हेच कानाचे भूषण होय. त्या कथेची प्रशंसा करणे हेच मुखाचे भूषण होय. सत्यजिनांचे दर्शन घेणे हेच डोळ्याचे पवित्र करण्याचे साधन आहे. सत्यजिनांचे महात्म्य फार मोठे आहे, म्हणून सत्यजिनांचे पूजेत कधीही मोडा घालू नये. पूजा करणाऱ्यांची मनात नित्य उत्साह असू द्यावा. पूजा स्वतः करावी व इतरांशी करण्याचा उपदेश द्यावा. त्या योगे इहपरलोकी कल्याण होऊन सुख होते व कथा लक्ष देऊन ऐकावी. तसेच वक्त्यानेही मन लावून उत्तम रीतीने कथा सांगावी. अशा प्रकारे जे कथा सांगतात व ऐकतात त्यांना फार मोठे पुण्य प्राप्त होते. जिनेंद्र देवांची कथा ऐकण्याने व भजन पूजन केल्याने भक्ती व वैराग्य अंगी बांधते. त्या योगे संसारातून तरुण जाणे सोपे होते. म्हणून नित्य जिनेंद्राचे भजन पूजन करावे. याप्रमाणे सूर्यास्तापूर्वी पूजा व कथा झाल्यावर आपल्या शक्तीप्रमाणे प्रसाद वाटावा. दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसाद करून इष्टमित्र व जातीतील सज्जन लोकांस जेवणास बोलवावे. ज्यांचेकडून रविवारच्या दिवशी पूर्ण उपवास करणे होत नसेल त्याने सकाळचे प्रहरी सत्य जिनेंद्राची पूजा करून दुपारी इष्टमित्रांसह आनंदाने भोजन करावे. परंतु उपवास करून पूजा करणे उत्तम पक्ष आहे. येणेप्रमाणे पिताश्रव मुनीने सांगितलेला विधी ऐकून सागरदत्त संतुष्ट झाला. त्याने हे व्रत भक्तिभावाने केले व त्या योगे त्याला उत्तम सुख प्राप्त झाले. याप्रमाणे श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री पार्श्वनाथ भगवान की जय. श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील तिसरा अध्याय. त्याच उज्जैनी शहरामध्ये सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याला सत्यजिनेंद्राच्या व्रतामुळे उत्कर्ष झालेला सागरदत्त सेठाचा उत्कर्ष न पाहुल्यामुळे त्याने सत्यजिनेंद्रची निंदा करण्यास आरंभ केला. त्याच योगे त्याला अतोनात पापकर्माचा बंध होऊन त्याचे फळ देखील लवकर त्याचे अनुभवास आले. ते असे की त्याचे सर्व अंगावर कोड उठून तो अत्यंत विद्रूप दिसू लागला. त्याला अत्यंत वेदना होऊ लागल्या व त्याचे सर्वांगास दुर्गंध सुटला. त्यामुळे कोणीही त्याच्या जवळ जाण्यास धजत नसे. सर्व लोक त्याच्यापासून दूर राहू लागले. तेव्हा त्याला फार दुःख झाले. कोणत्या तरी मोठ्या पापामुळे मजवर हे अरिष्ट आले आहे असे तो मनात म्हणत असे. एकदा कोणी अवधिज्ञानी मुनी तिथे आले असता सोमशर्मा त्यांच्या दर्शनास जाऊन आपले दुःखाचे कारण विचारू लागला. मुनीने अवधिज्ञानाने सांगितले की परमपूज्य श्री पार्श्वनाथ प्रभूंच्या सत्यजिनेंद्र व्रताची तू मत्सराने निंदा केलीस, म्हणून तुझवर हे संकट आले. तरी तू चिंता करू नकोस. पुनरपी भक्तिभावाने सत्यजिनेंद्र पूजा कर. त्या योगे तुझे पूर्वसंचित पुण्यकर्म उदयाला येऊन तुझा रोग दूर होईल व तू सुखी होशील. खरोखरच या सत्यजिनेंद्र पूजेचा महिमा देवादिकांसही कळण्यास कठीण आहे. तेव्हा तू याविषयी मुळीच शंका बाळगू नकोस. मुनींचा असा उपदेश ऐकून ब्राह्मणाने मोठ्या आनंदाने ते व्रत घेऊन यथासांग पुरे केले. तेव्हा त्याचे सर्व पाप दूर होऊन त्या पुण्याच्या योगाने तो ब्राह्मण संकटमुक्त झाला. त्याचा कोड नष्ट झाल्याचे वर्तमान ऐकून गावातील लोकांस फार आश्चर्य वाटले व ते सत्यजिनेंद्रची फार प्रशंसा करू लागले. त्या नगरीचा राजा निपुत्रिक होता. अनेक व्रते, उपास, तपास, औषधोपचार केले, परंतु राणीस पुत्र झाला नाही. त्याने सोमशर्मा ब्राह्मणाचे वृत्त ऐकून त्यास राजवाड्यात बोलावून विचारले की कोणत्या औषधामुळे तुझा रोग दूर झाला. तेव्हा ब्राह्मणाने उत्तर दिले की महाराज, श्री पार्श्वनाथ प्रभू सत्यजिनेंद्र आहे, त्यांच्या पूजनाच्या प्रभावानेच मी या रोगापासून मुक्त झालो. औषधोपचार काही केला नाही. हे ऐकून राजाने विचार केला की सत्यजिनेंद्रचे कृपेने ब्राह्मणाचा रोग दूर झाला तर आम्हास पुत्र अवश्य होईल. म्हणून तो राणीबरोबर मंदिरात जाऊन मोठ्या थाटाने पार्श्वप्रभूंची पूजा करून मुनीपासून व्रत घेऊन ते यथासांग पुरे करता झाला. त्या व्रताचे
प्रभावाने लवकरच त्यास एक गुणवान व स्वरूप सुंदर पुत्र झाला. त्याचे नाव त्याने श्रीधर असे ठेवले. पुढे तो मुलगा मोठा झाला. एके दिवशी आपल्या मातेस त्याने विचारले की सर्व गुणांनी संपन्नता प्राप्त होण्यास काय साधन आहे. तेव्हा मातेने उत्तर दिले की खरोखरच या जगामध्ये सत्य जिनेंद्र पार्श्वनाथ प्रभूंची पूजाच सर्व गुण मिळवून देण्यास समर्थ आहे. हे ऐकून मला लवकर राज्य प्राप्त व्हावे या हेतूने त्याने मातेपासून विधी समजून घेऊन भक्तिभावाने सत्य जिनेंद्रचे व्रत केले. त्या श्रीधराचा मामा धारानगरीचा राजा महाबल नावाचा होता. तो फार म्हातारा झाला तरी त्यास पुत्र झाला नाही. तेव्हा त्यास मोठी चिंता वाटू लागली की मी फार म्हातारा झालो, लवकरच यमराजाचे बोलावणे येणार, आता भरोसा नाही. माझ्या मागे माझ्या राजासाठी वारसा आत्ताच पाहून ठेवला पाहिजे असा विचार करून त्याने श्रीधरला बोलावले. असा रूपगुण संपन्न राजा मिळणार म्हणून धारानगरीच्या लोकांना मोठा आनंद झाला. त्याचे संमतीने श्रीधरला मोठ्या थाटाने राज्याभिषेक करून महाबल राजाने आनंदाने प्राण सोडला. याप्रमाणे सत्यजिनेंद्रची पूजा प्रभावाने श्रीधरला बाप जिवंत असतानाच स्वतंत्र राज्य प्राप्त झाले. पुढे श्रीधर तरुण झाला असे पाहून पित्याने सुरसुंदरी नामक राजकन्येशी त्याचा विवाह केला. ती नवीन राजा राणी धारानगरीत राज्य करीत असता एके वेळी सुरसुंदरीचे मनात इच्छा उत्पन्न झाली की मला सर्व लक्षणांनी संपूर्ण सुस्वरूप कन्या व्हावी. तेव्हा तिने मनातील इच्छा तृप्त व्हावी या हेतूने मोठ्या भक्तिभावाने श्री पार्श्वनाथ सत्यजिनांचे पूजन केले. त्या पुण्याचे प्रभावाने लवकरच तिला एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव तिने गुणसुंदरी असे ठेवले. पहिलेच अपत्य एवढे सुंदर झाले हे पाहून श्रीधर राजाला मोठा संतोष झाला. त्यांनी सर्व नगरात मोठा उत्सव करून हत्तीवरून साखर वाटली. दीपोत्सव करून सर्व बंदी सोडून दिले. सत्यजिनांचे मोठ्या थाटाने पूजन केले. 12व्या दिवशी मोठ्या थाटाने कन्येचे बारसे केले. पुढे ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत असता आपल्या रूपाने व गुणांनी माता पित्यांच्या मनाला आनंद देऊ लागली. याप्रमाणे श्री पार्श्वनाथ प्रभू रूप सत्यजिनाचे कृपा प्रसादाने रत्नप्रभ राजास पुत्र झाला. श्रीधर कुमारास राज्य प्राप्त झाले व सुरसुंदरीस सर्वगुण संपन्न कन्या प्राप्त झाली. यास्तव सर्व भाविक लोकांनी हे निश्चित समजावे की सत्यजिनेंद्राची पूजा सकल मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ आहे. याप्रमाणे श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील 3रा अध्याय समाप्त झाला. सत्यजिनेंद्र कथेचा 4था अध्याय. याप्रमाणे श्रीधर राजा धारानगरीत राज्य करीत असता सोमकांत नावाचा ब्राह्मणाचा पुत्र गुरुजवळ संपूर्ण वेदांगाची विद्याभ्यास संपून गृहस्थ आश्रमात प्रवेश करावा या हेतूने धारानगरीत परत आला. एके दिवशी काही पूजेच्या निमित्ताने तो राजवाड्यात गेला असता गुणसुंदरी त्याची दृष्टीस पडली. नुकतीच वयात आलेली ती रूपवाद राजकन्या पाहून सोमकांत मोहित झाला. परंतु तो विद्वान असला तरी श्रीमंत नव्हता. तेव्हा राजकन्या आपणास कसली मिळते असा त्याने विचार केला. परंतु पुन्हा पुन्हा तिच्या सुंदर मुखाची आठवण येऊन तो फार दुःखी होत असे. एके दिवशी आपले ते दुःख विसरावे या हेतूने तो गावाबाहेर उद्यानात फिरावयास गेला असता त्यास असे दिसून आले की त्या उद्यानातील सर्व झाडे आपापले ऋतुमान विसरून एक समयाव छेदे करून फुल फळांनी बहरून आले आहेत. त्याचप्रमाणे उद्यानाचे आसपासचे झरे, तळी, विहिरी जलपूर्ण झाल्या असून कोकिळ आदी पक्षी गोड आवाज करीत आहेत. सर्व पशुपक्षी आपले वैर विसरून आनंदाने विहार करीत आहेत. तेव्हा त्याने येथे जमलेल्या लोकांजवळ चौकशी केला की हा काय प्रकार. तेव्हा एका श्रावकाने सांगितले की या उद्यानात महान तपस्वी श्री श्रुतसागर मुनी आले आहेत. ते वीतराग व जितेंद्रिय आणि महाविद्वान आहेत. त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने सर्व वनदेवतांनी त्यांचा सत्कार केला.
त्याचेच हे फळ आहे, हे त्याचे बोलणे होत आहे. इतक्यात श्रीधर राजा सुद्धा गावातील प्रतिष्ठित लोकांबरोबर येऊन मोठ्या भक्तिभावाने सुधसागर मुनींच्या दर्शनास आला. मुनिश्रींना 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार करून विनयाने त्याने सर्व पोर लोकांसह मुनिश्रेयांचे पूजन केले. नंतर राजाने विनंती केल्यावरून सुतसागर मुनींनी गृहस्थाचे काय कर्तव्य आहे याविषयी त्या लोकांस सुरस उपदेश केला. त्या प्रसंगी सोमकांताने ही मुनीस विनंती केली की, महाराज, माझ्यासारख्या दुःखी माणसाने काय केले असता माझे दुःख दूर होईल? त्यांचे बोलणे ऐकून व अंतर्ज्ञानाने त्यांचे दुःख ओळखून मुनी त्याला म्हणाले की, तुझ्यासारख्या जीवाला सत्य जिनेंद्र व्रत करणे परम सुखारी आहे. ज्यांना फार कडक तपश्चर्या करण्याची शक्ती नसेल त्यांना सुद्धा या व्रताचे प्रभावाने पुण्यलाभ होतो व हळूहळू त्यांचे इच्छित कार्य पुरे होते. हे व्रत करण्यापूर्वी सम्यक दर्शन होणे फार जरूर आहे. सम्यक दर्शन म्हणजे सर्व खोट्या देवता गुरु व शास्त्रे यांना सोडून खऱ्या देवता गुरु शास्त्रे यांच्यावर विश्वास ठेवणे हे होय. 7 व्यसने सोडून सम्यक दर्शन घेऊन जो शुद्ध मनाने सत्यजिनेंद्र व्रत करतो त्याचे सर्व इच्छित पुरे होते. याप्रमाणे मुनिमुखाने व्रताचा महिमा ऐकून सोमकांताने हे व्रत घेतले व पुढच्या रविवारी मोठ्या भक्तीने व्रत केले. त्याच वर्षी आपली कन्या उपवर झाली असे पाहून श्रीधर राजाने तिचे स्वयंवर केले. ते असे की त्यांचे कुळात एक मंगलदायक मांडलेली हत्तीण होती. तिला उत्तम समजून तिचे सोंडेमध्ये वरमाला देऊन ज्या मंडपात सर्व राजपुत्र व श्रीमंत व्यापाऱ्यांचे पुत्र वगैरे गुणसुंदरीला प्राप्त करण्याच्या इच्छेने जमले होते त्या सभा मंडपात सोडले. त्यावेळी सोमकांत निराश होऊन तिथेच एका कोपऱ्यात उभा होता. परंतु त्याने केलेल्या सत्यजिनेंद्र व्रताच्या पुण्याच्या प्रभावाने ती हत्तीण सर्व गर्दी दूर करून त्याच्या जवळ आली व तिने ती माळ सोमकांतच्या गळ्यात घातली. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु पण पुरा करावा म्हणून श्रीधरा राजाने गुणसुंदरीसह भरपूर आनंद देऊन त्यांचा मोठा आदर सत्कार केला. पुढे एके दिवशी श्रीधर राजाने विचार केला की मला पुत्र झाला नाही व आता वृद्धापणा आला, तेव्हा गादीला वारस कोण नेमावा? तेव्हा त्याने सोमकांतालाच गादीवर बसवून स्वतः दीक्षा घेऊन वनात प्रशस्त झाले. सोमकांत ही श्रीधराप्रमाणेच उत्तम रीतीने प्रजेचे पालन करू लागला. पुढे एके दिवशी सोमकांत गुणसुंदरी एकांती बसली असता तिने त्याला कौतुकाने प्रश्न केला की, तुम्ही पूर्वी धनहीन व अप्रसिद्धी असता जमलेल्या दुसऱ्या मोठमोठ्या राजपुत्रांना सोडून हत्तीने तुम्हालाच वरमाला घातली, याचे कारण काय? हे ऐकून सोमकांताने उत्तर दिले, याच धारानगरीत काही दिवसापूर्वी श्रुतसागर मुनी आले असता त्यांचा उपदेश ऐकून त्यांच्यापासून सत्यजिनेंद्र व्रताची माहिती ऐकून मोठ्या भक्तीने ते व्रत केले. त्याच पुण्याच्या फळाने तुझी प्राप्ती होऊन राजही मिळाले. सोमकांताचे हे बोलणे ऐकून गुणसुंदरी गप्प बसले. दुर्दैवाने तिच्या मनात विचार आला की हे काही तरीच सांगत आहेत. सत्यजिनेंद्र देव तो केवढा व त्याची फक्त 1 दिवस पूजा केल्याने कोठे राज्य मिळते? यांना काही कळत नसल्यामुळे हे सत्यजिनेंद्रवर एवढी श्रद्धा ठेवतात. खरोखरच त्या सत्यजिनेंद्राचे महात्म्य कसे आहे ते मी पाहते. जर मला पुत्र झाला तर हा खरा देव समजेल असे मनात आणून तिने पुढल्याच मुहूर्तावर सत्यजिनेंद्रची पूजा केली. परंतु तिच्या मनात भक्तिभाव नसल्यामुळे तिला पुण्य तर प्राप्त झालेच नाही, उलट सत्यजिनेंद्रना खोटे ठरविण्याच्या इच्छेमुळे पाप मात्र खूप झाले. त्या पापाच्या योगाने तिच्या अंगावर कुष्ठरोगाचे चट्टे पडून दुर्गंधाच्या योगाने कोणी तिच्या जवळ येईनासे झाले. राजाने नाना देशीचे वैद्य बोलावून बरेच औषधोपचार केले, पण गुण आला नाही. राणीला तळमळताना पाहून राजाला फार वाईट वाटले. शेवटी एके दिवशी त्याने तिला विचारले की, तू इतक्यात काही पाप केल्याचे आठवते काय? एवढा असाध्य रोग त्याशिवाय व्हायचा नाही. हे ऐकून राणीने बराच विचार केला व शेवटी भीत ती बोलली की, सत्यजिनेंद्रची मी निंदा केली होती. तिचे हे बोलणे ऐकताच राजाला फार वाईट वाटले. सत्यजिनेंद्र म्हणजे माझे इष्टदैवत, त्याचेच प्रभावाने मला एवढी सुखसंपत्ती प्राप्त झाली. असे असता तू निंदा केलीस तेव्हा माझे बरे तुला
पाहवत नाही असे दिसते. यापुढे तुझे मुखावलोकन आम्हाला करणे नाही, तुझ्यामुळेच आमचे सुद्धा अकल्याण होईल असे म्हणून राजाने आज्ञा केली की हिला दूरवनात नेऊन सोडून द्या. त्या ठिकाणी ही आपल्या पापाची फळे भोगील. हे कठोर भाषण ऐकून राणीच्या डोळ्यात पाणी आले. राजाचे पाय धरून मला क्षमा करा अशी विनवणी तिने चालवली. तेव्हा प्रधान ही म्हणाला की हिच्याच बापाचे हे राज्य असता हिचा त्याग करणे हे योग्य नव्हे, परंतु हिच्यामुळे आमच्यावर सुद्धा अरिष्ट येईल असे म्हणून राजाने स्वतः तिला रथात बसवून दूरवर जंगलात नेऊन सोडून दिले. बिचारी राणी एकटी अनवाणी भटकत असता जवळच एक गाव दिसले. तेथे गेली. तेथे मोठ्या प्रयासाने एका म्हातारीने तिला राहावयास जागा दिली. कोणी तिला ओळखत नसल्याने जिकडे तिकडे लोक तिचा तिरस्कार करीत. बरेच दिवस झाले तरी तिचा रोग कमी होईना. तेव्हा त्या म्हातारीने सुद्धा कंटाळून तिला झोपडीतून बाहेर काढले. त्यावेळी या दुःखाला त्रासून यापेक्षा मरण बरे असा विचार करून ती गुणसुंदरी परत वनात गेली. तेथे इकडे तिकडे भटकत असता त्या रोगाच्या त्रासाने तिला क्षणभर सुद्धा बरे वाटेना. प्राण देण्याचा सुद्धा धीर होत नव्हता. खावायला अन्न, राहावायला घर नाही, कपडे फाटलेले अशा स्थितीमध्ये भटकत असता ती रात्र दिवस पश्चाताप करू लागली. याप्रमाणे श्री पार्श्वनाथ प्रभुरूप सत्यजिनेंद्र देवाची निंदा केल्यामुळे गुणसुंदरी सारख्या राणीला सुद्धा असे दुःख भोगावे लागले. तेव्हा कोणीही श्रावकाने सत्यजिनेंद्राच्या निंदेचा विचार सुद्धा मनात आणू नये. याप्रमाणे श्री सत्यजिनेंद्र व्रतकथेतील 4था अध्याय समाप्त झाला. श्री पार्श्वनाथ भगवान की जय. सत्यजिनेंद्र व्रतकथेतील 5वा अध्याय. एके दिवशी ती राणी भटकत भटकत त्या वनाच्या मध्यभागी गेली असता तिने असे पाहिले की एका मोठ्या शिलेवर महामुनी श्रुतसागर विराजमान झाले असून त्यांचे भोवती अनेक मुनी बसलेले असून शांतपणे त्यांचा धर्मोपदेश ऐकत आहेत. हे पाहताच आज आपले भाग्य उदयाला आले असे जाणून गुणसुंदरी त्यांच्या जवळ जाऊन साष्टांग नमस्कार घालून तेथे बसली व आपल्या कृतकर्माची कहाणी तिने सांगितली व शेवटी म्हणाले की सत्यजिनेंद्र प्रभूंच्या निंदेमुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. यातून मुक्त होण्याचा व राजाचा कोप दूर करण्याचा उपाय तुम्हीच मला सांगावा. या दुःखाला त्रासाला मी कंटाळून गेले आहे. ज्या दिवशी मला राजाने वनात सोडले त्या दिवसापासून सुखाचा एक क्षण सुद्धा मला मिळाला नाही. असे वाटते की माझे सर्व पुण्य समाप्त झाले असून केवळ पापच तेवढे शिल्लक आहे व त्यामुळे माझी अशी दुर्दशा झाली आहे. या आपत्तीतून सुटण्याचा मार्ग तुमच्याशिवाय कोण सांगू शकणार आहे असे म्हणून तिने पुन्हा पुन्हा मुनीश्वराला नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले की मुली तू काही चिंता करू नकोस. सत्यजिनेंद्रचे निंदेचेच तुला अशी स्थिती प्राप्त झाली. तुझ्या पश्चातापाने व एवढे दुःख भोगण्याने ते पाप आता संपत आले आहे. म्हणून पुन्हा पूर्वीची स्थिती प्राप्त होण्याकरिता तू भक्तिभावाने सत्यजिनेंद्राचे पूजन कर. त्या योगाने तुझे सर्व दुःख दूर होईल असा उपदेश करून मुनीश्वराने दुसरीकडे विहार केला. त्यांच्या उपदेशाने आनंदित होऊन गुणसुंदरीने मोठ्या भक्तीने सत्यजिनेंद्राची पूजा केली. त्या योगे लवकर तिचा रोग दूर होऊन नवीन उगवलेल्या सूर्याप्रमाणे अथवा ग्रहण सुटलेल्या चंद्राप्रमाणे तिचे रूप शोभू लागले. मग ती मोठ्या आनंदाने प्रवास करीत उज्जैनी शहरापाशी आली. तेथे तिचे आजोबा रत्नप्रभ फिरण्यास निघाले असता त्यांनी तिला पाहिले व तू इकडे एकटी कशी आलीस व तुझे कपडे असे का झाले असा प्रश्न करून त्याने मोठ्या प्रेमाने तिला राजवाड्यात नेले. तिने सांगितलेला सर्व वृत्तांत ऐकून राजा दुःखी होऊन पुन्हा मनात आनंद पावला. इकडे सोमकांत राजाला काही दिवसानंतर चुटपुट लागली की खरोखरच गुणसुंदरीचा त्याग करण्यात मोठी चूक केली. हे राज्य तिच्या बापाचे असता तिला असे रानोमाळ भटकावे हे योग्य नव्हे. तिचे पूर्वीचे रूप व आता तिचे काय झाले असेल या विचाराने चिंतातुर होऊन त्याने अनेक सेवकांना देशोदेशी पाठविले. सर्वत्र शोध करून गुणसुंदरी कोठे आहे त्याचा तपास लावणे सुरू केले. त्याप्रमाणे त्यातील काही सेवक उज्जैनी येथे आले असता तेथे गुणसुंदरी आहे असे पाहून संतुष्ट झाले व ते वर्तमान त्यांनी परत जाऊन सोमकांत राजास सांगितले. ते वर्तमान ऐकून तो फार आनंदित झाला व प्रधानासह उज्जैनीला गेला.
तेथे जाऊन रत्नप्रभ राजाला वंदन करून बसला असता गुणसुंदरी त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा मोठ्या प्रेमाने तिला जवळ बसून त्याने तिची क्षमा मागितली व मी अविचाराने व दृष्टपणाने तुला एकटीला वनात सोडले, तरी तो राग मनात न धरता आता मला क्षमा कर. त्याचे हे वचन ऐकून मनात संतोषून तिने उत्तर दिले की यात तुमचा काही दोष नाही. माझ्या पापाच्या उदयामुळेच तुम्हाला अशी बुद्धी झाली होती. याप्रमाणे दोघांची मने निर्मल होऊन रत्नप्रभ राजाचे आग्रहावरून काही दिवस तेथे राहून मग उभयता राजा राणी धारानगरीस परत आले. मग सर्व संकटे दूर झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ वारंवार सत्यजिनाची पूजा मोठ्या उत्सवाने केली. पुढे त्या पुण्याच्या योगाने कोणत्याही प्रकारचे दुःख न येता मोठ्या सुख समाधानाने त्यांनी आपला काळ घालविला. याप्रमाणे श्री सत्यजिनाचे उत्तम व्रत करणाऱ्यांची सुंदर कथा सांगून महामुनी गौतम गंधर्व श्रेणिक राजास म्हणाले की खरोखरच हे सत्यजिनाचे व्रत सर्व आपत्तीतून मुक्त होऊन सर्व सुखे मिळविण्याचा एक उत्तम उपाय आहे. या व्रताचे योगाने मनात श्री पार्श्वनाथ प्रभू विषयी दृढ भक्ती उत्पन्न होऊन त्या पुण्याच्या प्रभावाने पूर्वीच्या कर्माचा नाश होतो व सुख, संपत्ती, दीर्घायुष्य व आरोग्य मिळून मन संतुष्ट होते. त्यांच्याविषयी शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की या व्रताच्या योगाने राज्यापासून भ्रष्ट झाल्यास राज्य मिळते, पदभ्रष्ट झाले असल्यास आपले पूर्वीचे पद मिळते, दारिद्र्य झाले असता त्यास त्याची संपत्ती पुन्हा प्राप्त होते, स्त्रीची इच्छा असणाऱ्यास स्त्री मिळते, पुत्राची इच्छा असणाऱ्यास गुणवान पुत्र प्राप्त होतो, त्यांच्या स्मरणानेच सर्व संकटे दूर होतात. युद्धप्रसंगी राज्यदरबारात आग, पाणी, पशु, ग्रह यांच्या उपद्रवात सर्वत्र श्री सत्यजिनेंद्रच्या प्रभावाने त्यांच्या भक्तांचे रक्षण होते. समस्त भूत, प्रेत, पिशाच, ग्रह यांच्या व्याधीपासून मुक्तता होऊन उत्तम सुखाची प्राप्ती होते. याप्रमाणे श्री गौतम गंधर्वांचे मुखाने महाप्रभावयुक्त श्री सत्यजिनेंद्र पार्श्वनाथ प्रभूंच्या अत्युत्तम कथा श्रवण करून श्रेणिक राजा संतुष्ट झाला. श्री गौतम गंधर्वांनी ही कथा प्राकृत भाषेमध्ये श्रेणिक राजास सांगितली होती. पुढे कोणी कवीने संस्कृत भाषेत लिहिलेली तीही भाषा सामान्य जनास समजत नाही असे पाहून कोणी हिंदी भाषेमध्ये पुरातन काळी तिची रचना केली. सांप्रत काळी महाराष्ट्र देशवासी जनांचे कल्याण व्हावे या हेतूने या कथेचे महाराष्ट्र भाषेत निरूपण केले आहे. या प्रमाणे श्री सत्यजिनेंद्र रूप श्री पार्श्वनाथ भक्तीचा प्रभाव जाणून घेऊन भाविक लोकांनी नित्य या कथेचे श्रवण करावे व पुण्याची प्राप्ती करून घ्यावी. ओम नमः. याप्रमाणे श्री सत्यजिनेंद्र कथेतील 5वा अध्याय समाप्त झाला. ओम शुभं भवतु शुभं भवतु कल्याणमस्तु. ओम शांति ओम शांति ओम शांति. बोले पार्श्वनाथ भगवान की.